वृश्चिक राशी 2025 जवळ येणार आहे। अशा स्थितीत आपलं येणारं वर्ष कसे असेल याची अनेकांना उत्सुकता आहे। त्यांचा व्यवसाय कसा असेल, त्यांची नोकरी कशी असेल, त्यांचे उत्पन्न कसे असेल, काही आर्थिक फायदा होईल का, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य कसे असेल, त्यांचे आरोग्य कसे असेल, या सर्व विषयांबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे। 2025 हे वर्ष त्यांच्यासाठी कसे असेल, आज आपण वृश्चिक राशीसाठी 2025 कसे असेल याबद्दल बोलू। 2025 हे असे वर्ष आहे ज्यामध्ये चारही प्रमुख ग्रहांचे संक्रमण होत आहे। वास्तविक बुध 21 दिवसात आणि शुक्राचे संक्रमण 27 दिवसात होते। सूर्य 30 दिवसात संचारतो, मंगळाचे संक्रमण 45 दिवसात होते, पण गुरुचे संक्रमण वर्षभरानंतर होते। राहू केतू 1.5 वर्षांनी राशी बदलतात, शनी 3 वर्षांनी आपली राशी बदलतो। जसे राहू केतू संक्रमण 24 मध्ये झाले नव्हते, त्यापूर्वी ते ऑक्टोबर 2023 मध्ये झाले होते। आता 2025 मध्ये राहू केतूचे संक्रमण, गुरुचे संक्रमण आणि शनीचेही संक्रमण होणार आहे। वृश्चिक राशी, तुमचे आर्थिक जीवन 2025 मध्ये वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी अनुकूल राहील। निजी प्रयत्नांनी आणि कार्यक्षेत्राने तुम्हाला उत्तम धनलाभ होईल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये दिवसेंदिवस सुधार होण्याचे योग बनतील। शनी महाराज मार्चच्या शेवटी पंचम भावात प्रवेश करतील, तसेच ते तुमच्या एकादश भावावर पूर्ण सप्तम दृष्टी टाकतील। यामुळे तुमच्या कमाईच्या साधनांमध्ये वृद्धी होईल। तुमच्याकडे एक पक्का मार्ग बनेल, ज्यामुळे तुमच्याकडे पूर्ण वर्ष धन येण्याचे योग बनतील। वर्षाच्या सुरुवातीमध्ये बृहस्पती महाराज सप्तम भावात राहून एकादश भावाला पाहतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील। त्यानंतर मेच्या महिन्यात ते अष्टम भावातून तुमच्या दुसऱ्या भावावर दृष्टी टाकतील, जे की त्यांचाच भाव आहे। यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणि धनसंचयाची प्रवृत्ती वाढून आर्थिक परिस्थिती मजबूत बनवेल आणि त्यानंतर ऑक्टोबरच्या महिन्यात ते तुमच्या भाग्यस्थानात तुमच्या उच्च राशीमध्ये येऊन ही तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात मदत करेल। त्यामुळे हे वर्ष तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अनुकूलता प्रदान करेल। हे वर्ष स्वास्थ्य दृष्टिकोनाने ठीकठाक राहण्याची शक्यता आहे, तरीही तुम्हाला आपल्या स्वास्थ्य समस्यांवर विशेष लक्ष पाहिजे। वर्षाची सुरुवात अनुकूल राहील तेव्हा तुमच्या राशीचा स्वामी नवम भावात राहून चांगल्या स्थितीमध्ये राहील आणि तुमच्या राशीवर मे पर्यंत देवगुरु बृहस्पतीची दृष्टी कायम राहील। यामुळे तुमच्या स्वास्थ्य समस्येत कमी येईल आणि तुम्ही तंदुरुस्त असाल। पंचम भावात उपस्थित राहू कधी कधी पोटदुखी संबंधित समस्या देऊ शकते। यानंतर मार्चच्या शेवटी शनी महाराज तुमच्या पंचम भावात येतील आणि मे मध्ये राहू महाराज तुमच्या चतुर्थ भावात येतील। यामुळे पोट आणि त्याच्या जवळपासची समस्या होऊ शकते। तुम्ही नियमित आणि उत्तम भोजनावर लक्ष दिले पाहिजे। उग्र पदार्थांचे अधिक सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो। ऑक्टोबरमध्ये बृहस्पती महाराज तुमच्या नवम भावात येतील, ज्यामुळे स्वास्थ्यामध्ये परत सुधार होईल। परंतु डिसेंबरमध्ये वक्री अवस्थेत बृहस्पतीचे अष्टम भावात येणे स्वास्थ्याला पीडित करू शकते। या काळात तुम्हाला आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष ठेवावे लागेल। वृश्चिक राशी 2025 राशी भविष्यानुसार जर तुमच्या करिअरची गोष्ट केली असता वर्षाची सुरुवात अनुकूल राहील। राशी स्वामी मंगळ महाराज नवम भावात आणि दशम भावाचा स्वामी सूर्य महाराज द्वितीय भावात असेल, ज्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना विशेष शुभ लाभ प्राप्त होतील। तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात मजबूतीने आपले प्रदर्शन करू शकाल आणि कुठलीही समस्या तुम्हाला चिंतित करणार नाही। तुमची निर्णय घेण्याची क्षमता ही चांगली राहील, जे तुम्हाला कार्यक्षेत्रात उत्तम यश प्रदान करू शकते। मेच्या महिन्यात जेव्हा केतू महाराज तुमच्या दशम भावात येतील, तेव्हा तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्राची काळजी घ्यावी लागेल, कारण तुमचे मन कामात कमी लागेल, ज्यामुळे कामात समस्या होण्याची शक्यता वाढेल। नोकरी बदलण्याची शक्यता ही मे नंतर बनू शकते। व्यापार करणाऱ्या जातकांसाठी वर्षाची सुरुवात खूप अनुकूल आहे। बृहस्पती महाराजांच्या कृपेने तुम्हाला उत्तम लोकांमुळे व्यापार वाढेल, ज्यामुळे तुम्हाला लाभ होईल। वर्षाच्या उत्तरार्धात काही आव्हाने समोर येतील, परंतु तुम्ही आपल्या मेहनत आणि विश्वासाच्या बळावर आपल्या कामाला मजबूत बनवू शकाल। वर्षाच्या शेवटच्या महिन्यात काही समस्या होऊ शकतात। विद्यार्थी वर्गासाठी पंचम भावात राहू महाराजांची वर्षाच्या सुरुवातीमध्ये उपस्थित तुमच्या बुद्धीला तीव्र बनवेल। तुमची विचार करण्याची क्षमता मजबूत होईल। तुम्ही कमी वेळात कठीणातील कठीण गोष्टीला लक्षात ठेवू शकाल आणि त्यांना सोडवू शकाल। यामुळे तुम्हाला आपल्या शिक्षणात चांगला लाभ मिळेल। बृहस्पती महाराजांची दृष्टी प्रथम भावात होण्याने
तुमच्या बुद्धीचा तीव्र विकास होईल। तुमच्या मनात ज्ञानप्राप्तीची इच्छाही राहील, जे शिक्षणात तुम्हाला यश देईल। स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते, परंतु तुम्हाला इकडच्या तिकडच्या गोष्टींना बाजूला ठेवून आपले एक मजबूत उद्देश बनवून वाचावे लागेल। उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरुवातीमध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागेल, परंतु वर्षाचा उत्तरार्धात तुमच्यासाठी अनुकूल राहील। विदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये पूर्ण होऊ शकते। वृश्चिक 2025 राशी भविष्यानुसार वर्ष 2025 ची सुरुवात तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल राहील। शनी आणि शुक्र महाराज तुमच्या चतुर्थ भावात विराजमान राहतील। दुसऱ्या भावात सूर्य महाराज असतील। तुमच्या कुटुंबाची वृद्धी होईल। कुटुंबातील लोकांमध्ये परस्पर सामंजस्य चांगलं असेल, यामुळे तुम्हालाही काही समस्या होणार नाही। भाऊ बहिणींसोबत तुमचे संबंध मधुर होतील। मेच्या महिन्यात जेव्हा राहू महाराज चतुर्थ भाव आणि मंगळ महाराज तुमच्या दशम भावात येतील, तेव्हा घरात सामंजस्याचा काहीशी कमी होऊ शकते। यामुळे कुटुंबातील वृद्धांचे आरोग्य बिघडू शकते, म्हणून त्यांच्या स्वास्थ्य समस्यांवर लक्ष द्या। एप्रिल आणि ऑगस्टच्या महिन्यात कुणी आजारी होण्याची स्थिती बनू शकते। याच्या व्यतिरिक्त कौटुंबिक जीवन ठीकठाक राहील। यावर्षी कुटुंबात कुणाचा विवाह होऊ शकतो। 2025 नुसार जर विवाहित जातकांची गोष्ट केली तर वर्षाची सुरुवात खूप अनुकूल राहील। सप्तम भावाचा स्वामी शुक्र महाराज चतुर्थ स्थानात असल्याने आणि देवगुरु बृहस्पती सप्तम भावात असतील, तसेच बुध महाराज प्रथम भावात बसून सप्तम भावाला पाहतील। या सर्व ग्रहांच्या स्थितीच्या अनुसार वैवाहिक जीवनात सुंदर प्रेम पुष्पित आणि पल्लवित होईल। परस्पर समस्या दूर होतील। तुम्ही आणि तुमचे जीवनसाथी एकमेकांच्या जवळ येतील आणि परस्पर समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्नही करतील। यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखद व्हायला लागेल। त्यानंतर जेव्हा मे महिन्यात बृहस्पती महाराज अष्टम भावात येतील, तेव्हा तुमच्या सासरच्या लोकांना मिळण्याची संधी मिळेल। नवीन पाहुण्याच्या येण्यानेही योग बनू शकतील। शनी महाराज मार्चच्या शेवटी तुमच्या पंचम भावात येऊन सप्तम भावावर दृष्टी टाकेल। यामुळे अविवाहित जातकांचे विवाहाचे योगही बनू शकतात। या काळात जीवनसाथीला विशेष लाभही होऊ शकतो। त्यांची विचारधारा स्पष्ट असेल, ज्याला समजण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील। वृश्चिक राशी 2025 चे प्रेम जीवन सांगते की वर्षाच्या सुरुवातीमध्ये तुम्हाला आपल्या प्रेम जीवनात खूप आनंद होईल। पंचम भावात उपस्थित राहू आणि काही निरकुंश बनवेल। तुम्ही आपल्या प्रियसाठी खूप काही करण्याची इच्छा ठेवाल, ज्यामुळे तुमचे प्रेम जीवन मजबूत राहील। या वर्षी तुम्ही आपल्या प्रियतम सोबत तीर्थयात्रेवरही जाऊ शकतात आणि चांगल्या ठिकाणी फिरायला जाल। यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत बनू शकेल। वृश्चिक राशीच्या लोकांनी तुम्ही श्रीराम रक्षा स्तोत्राचे पाठ केले पाहिजे। देवगुरु बृहस्पतीचा बीज मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी सर्वाधिक लाभप्रद राहील। मंगळवारी आपल्या भावाला काही लाल रंगाची वस्तू भेट देणेही चांगले राहील। सोमवारी महादेवाचा रुद्राभिषेक करावा।